मनोज जरांगे हा पावसाळ्यामध्ये उगवणाऱ्या छत्रांसारखा आहे असं म्हणत गुणरत्न सदावर्ते यांनी मनोज जरांगेवरती सडकून टीका केली आहे। सदावर्ते जालना दौऱ्यावरती असताना ते माध्यमांशी बोलत होते। जरांगे मराठ्यांचा कर्दनकाळ ठरलाय। जरांगेच्या ढोंगांमुळे मराठी नोकरीला लागले नाहीयेत, त्यामुळे जरांगे पुन्हा चुळबुळ करायला लागलेत। पण जरांगे मुंबईला मोर्चा काढू शकत नाहीत असंही सदावर्ते यांनी म्हटलंय। अहो, त्याचा मोर्चा निघणार आहे का? ते तुम्ही पत्रकार दाखवता मग ते दवाखान्यात जाऊन बसते, मग ते परत दवाखान्यातून बाहेर येतंय, परत त्याची काहीतरी चुळबुळ वळवळ सुरू होते। ही वळवळ आणि चुळबुळ जी आहे ना, मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे ही फक्त की नाही भक्कमबाजी आहे। भक्कमबाजीच्या पुढं काही सुद्धा नाही, हे मी तुम्हाला डंके की चोट पे सांगतो। तो काही मोर्चावरच्या काही काढणार नाही, तो काही काढू शकत नाही। आणि तुम्हाला सांगतो, तुम्ही म्हणालात ना ते नोंदी, हा जरंग्या माझ्या मराठा भावांना कसाही बनलाय। मराठा भाऊ माझा श्वास आहे, ती माझे आहेत, परंतु हा जरंग्या त्यांना कर्दन काळ झालाय। कसा सांगतो? हा जरंग्यामुळं माझ्या मराठा भावांना जे 8.5% जवळ जे EWS मध्ये जे IAS म्हणजे जे काही अधिकारी व्हायचे स्टेट मधले आणि केंद्रातले, ते अधिकारी आज होऊ शकलेले नाहीत। याच्या नोंदीच्या ढोंगामुळं, याच्या नोंदींच्या नाटकामुळं फक्त 5% पेक्षा कमी मराठा भाऊ आज शासनसेवेमध्ये आलेत। मला सांगा, जरंग्यामुळे नुकसान झालंय की जरंग्यामुळे फायदा झालाय? आणि मला परत सरकारला विनंती करायची आहे, दिलेलं 10% आरक्षण न्यायालयाच्या निर्णयाच्या आधी वापस घ्यावं। कारण आता येणाऱ्या काळामध्ये माननीय सर्वोच्च न्यायालयाने सांगितलेलं आहे की तातडीने जयश्री पाटीलच्या केसमध्ये सुनवाई व्हावी। त्याच्यामुळं जे राजकीय आरक्षण जे होतं, राजकीय आरक्षण ज्या पद्धतीने राजकारण करण्याचा प्रयत्न, मग इथले काय नाव ते आपले माजी मंत्री राजेश असेल किंवा राष्ट्रवादी काँग्रेसचे विरुद्ध पुढारी शरद पवार असतील किंवा उद्धव असेल, या सगळ्यांनी मिळून जे एक बागुल बुवा तयार केल्यासारखा एक बुवा तयार केलेला होता, जरंगे बुवा। हे जरंगे बुवा आता मला असं वाटतंय की फार काळ काय वैचारिक दृष्ट्या महाराष्ट्र स्वीकारणार नाही, नुकसानापुढे स्वीकारणार नाही। जरंगेचा मोर्चा निघणार नाही, जरंगेचा मोर्चा निघणार नाही, जरंगेचा मोर्चा निघणार नाही। बे हा पावशेरी, तुला कोण विचारतंय बे? सरकारला आणि सन्माननीय जे कोणी कोणत्याही समाजाचे असू देत, उदय सामंत ब्राह्मण असतील म्हणून तुम्ही त्यांना टीका करू शकत नाही। जसं संजय राऊतच्या बोलण्यामध्ये म्हणाला होता की नाही उदय सामंत काय नेते आहेत काय, म्हणजे काही लोकांचा, जरंगे सारख्या या लोकांच्या नजरेमध्ये कसं असतंय, मग मुख्यमंत्री ब्राह्मण समाजाचे झाले, उदय सामंतांसारखे ब्राह्मण समाजाचे मंत्री झाले, समजा काय म्हणतात महसूल मंत्री अदर दॅन म्हणजे ब्राह्मण म्हणजे इतर समाजातले झाले, ओबीसी समाजातले झाले, की असे काही लोक बोलत राहतात जे जातीच्या चष्म्यातून पाहतात। ते बघा ना, तुम्हाला सांगतो, ते निंबाळकर, ते जी आपण ती ऑडिओ क्लिप ऐकलेली होती, त्या ऑडिओ क्लिप मध्ये वय काय त्या निंबाळकराचं, काय ते त्या महिलेशी बोलत होता, म्हणजे ती महिला तिकडून म्हणत होती की 96 काय म्हणतात ते 96 कुळी मराठा आहे मी। हो, कोणत्या पब्लिक सर्वंट राहिले? मला सांगा, ज्या गोष्टी भटक्या विमुक्तांच्या नेत्यांवर लागू पडतात, खोटे गुन्हे तयार करण्यासाठी, अडकवण्यासाठी, मग ते सन्माननीय मंत्री गोरे ना, काय आपले, हा नाही उदय सामंत नाही, ज्यांच्या बाबतीत निलंगेकर बोलले, हा जयकुमार गोरे, हे मायनॉरिटीचे आहेत किंवा जे राज्य करणाऱ्या समाजापैकी नाहीत, आतापर्यंत राज्य करणाऱ्या समाजापैकी नाहीत। ही अशी विक्टिमायझेशनची प्रोसेस आहे ना, ही विक्टिमायझेशनची प्रोसेस काठावरला मराठा समजणारा संजय राऊत असेल किंवा लुडबुड करणारा जरंगे असेल, यांच्या डोक्यातच भरलेली आहे। त्यामुळे मला असं वाटतंय की या लोकांना की नाही, येणाऱ्या काळात मराठा समाज धडा शिकवेल, भटका विमुक्त धडा शिकवेल। सर्वोच्च न्यायालयाने जयश्री पाटील विरुद्ध मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य त्या केसमध्ये मराठा आरक्षण 2 वेळेस नाकारलं गेलेलं आहे। सर्वोच्च न्यायालयात 1 वेळेस नाकारलं गेलेलं, 3 वेळेस नाकारलं गेलेलं आहे। आम्ही वारंवार ही विनंती करत होतो, परंतु माननीय मुख्य न्यायमूर्ती मुंबई उच्च न्यायालयाचे 2 होऊन गेले, त्यांनी ह्या केसचा अंतरिम स्थगितीचा निकाल त्यांच्या कार्यकाळात लागू शकला नाही। म्हणून आता तरी वैद्यकीय प्रवेश, अभियांत्रिकी प्रवेशाच्या अगोदर हा निकाल लागावा। अहो, खुल्या वर्गातला ब्राह्मण असेल, वैश्य असेल, गुजराती असेल, मारवाडी असेल,
आणि जो जो एससीतला हुशार वर मार्क घेतलेला, मराठ्यातला हुशार वर मार्क घेतलेला, तो सुद्धा खुल्या वर्गात येतो. खुल्या वर्गावर अन्याय होणं, अहो खुल्या वर्गातले लोक हिंदुस्थानी आहेत की नाही? खुल्या वर्गातल्या लोकांना काही संविधानिक अधिकार आहेत की नाही? मला सांगा, आमच्या कोमटी समाजातला कोणी बोलणारच नाही. अहो 75% आरक्षण होऊन गेले, कसं संविधानिक राहू शकेल? त्याच्यामुळं हे रिझर्वेशन टिकणार नाही. आणि जरंगे ज्या नोंदी म्हणताय ना, त्या नोंदी ज्या आहेत त्या एका होमोजिनियस क्लास मधल्या नसल्यामुळं त्या नोंदीच्या आधारावर ज्या कोणी सर्टिफिकेट घेतलेत त्या सर्टिफिकेटचं आयुष्य सुद्धा मला असं वाटतंय की फार काळ राहणार नाही. ही केसचा निकाल लागला, कोणत्या एसीबीसीच्या केसचा निकाल लागला की ह्या नोंदींचा निकाल सुद्धा तुम्हाला सांगतो वाटोळी सारख्या नोंदी आल्या आणि जरंगे सारख्या वाटोळ्यासारख्या नोंदी गेल्या. हे डंक्या की चोट पे ह्या जालन्यामध्ये सांगून जातात. ओके केलाय. आता बोलताना 57 लाख नोंदी ज्या आहेत ते त्यांच्या कुणबीच्या सापडलेल्या आहेत. अनेकांना प्रमाणपत्र दिले जात आहेत. मात्र आता सुद्धा मराठा समाजाला आरक्षण मिळालेलं नाहीये. त्यासाठी ती 29 ऑगस्टला मुंबईत आंदोलन करणार आहे. कसं आहे, हे जरंगे आहे की नाही, हे जरंगे आहे ना, पावसाळ्यामध्ये काही उगवत असते माहिती आहे तुम्हाला, छत्र्या म्हणतात. तसं निवडणुका जवळ आल्या ना, हे छत्र्या आहात, हे जरंग्यासारख्या या की नाही, हे लिफ्ट करा दो असतात, हे कोणासाठी तरी काम करत असतात. मग हे कधी मला तुम्ही बघा तपास करून तुमच्या इन्व्हेस्टिगेशन जर्नलिझम मधून की यांच्या सोबत कोण असतंय. यांच्या सोबतचे मग ते रेती माफिया असतील की मग ते काय म्हणतात ते गुटखा माफिया असतील. ह्या लोकांच्या आधारावर, काही राजकीय पुढाऱ्यांच्या आधारावर बोलणाऱ्यांवर काय पानचट बोलून फायदा आहे? काय पानचट बोलून फायदा आहे? काय पानचट बोलून फायदा आहे? यांना कायदा कळेल. जरंग्याला मीच गुणरत्न सदावर्तन जयश्री पाटील होत की मुंबईच्या शिवेमध्ये येऊ दिलं नव्हतं. आता परत त्यानं चुळबुळ वळवळ चुळबुळ वळवळ करायला लागलाय. कारण त्याला माहिती आहे की निवडणुका तोंडावर आहेत. निवडणुका तोंडावर असताना तुम्हाला सांगतो कायदेशीर मुसक्या बांधल्या जातील. वाळून माफिया आता होऊ शकणार नाहीत. तुम्हाला सांगतो माननीय मंत्रिमंडळाने निर्णय केलेला आहे की सामान्य कष्टकऱ्यांना, सामान्यांना घरकुलासाठी जर आता वाळू लागत असेल तर सन्मान्य बावनकुळे साहेबांनी स्पष्टपणे सांगितलंय. आणि आता या वाळू माफियांना घाबरायची गरज नाही. घरपोच आपल्याला शासनाच्या वतीने त्याची जी काही पावती असते वाळूची, ती सामान्य कष्टकऱ्यांसाठी, सामान्य लोकांसाठी मिळणार आहे. त्याच्यामुळं जरंग्या सारखे एलिमेंट मला असं वाटतंय की भविष्यामध्ये फार काळ काही वैचारिक दृष्ट्या टिकणारे नाहीत. हे की नाही कुणाच्या तरी कुबड्या आहेत, राजकीय कुबड्या आहेत, कुणाच्या तरी राजकीय कुबड्या आहेत. त्यामुळे मला असं वाटतं की यांच्यावर बोलणं म्हणजे पानचटपणा आहे.